प्रसिद्ध चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांचा पुणे विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 73व्या वर्धापन दिनानिमित्त नगरमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांना विद्यापीठातर्फे जीवन साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रमोद कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर, प्रकुलगुरू डॉक्टर एन.एस. उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे उपस्थित होते. प्रमोद कांबळे यांनी आपल्या कलासेवेतून अनेक अजरामर कलाकृती साकारल्या आहेत. जीवनात अनेक चढ-उतार अनुभवताना त्यांनी आपली कलेवरील निष्ठा तसूभरही ढळू दिली नाही. भारतरत्न नानाजी देशमुख, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम, पंडित भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनी कांबळे यांच्या कलेचा गौरव केला. कला क्षेत्रातील त्यांचे काम देश-विदेशात नावाजले जाते. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी सुरू केलेले मातीचे गणपती ही चळवळ गेल्या 2 दशकात राज्यात तसेच देशात सर्वदूर पसरली आहे. काही वर्षांपूर्वी नगर येथील त्यांचा प्रचंड मोठा स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्यानंतर फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेऊन प्रमोद कांबळे यांनी स्टुडिओ पूर्वपदावर आणत विविध शिल्पे साकारली आहेत. विद्यार्थ्यांना, समाजाला कला साक्षर बनविण्यासाठी ते देशभरात विविध ठिकाणी कार्यशाळा घेतात. नुकतीच त्यांनी अयोध्या कला महोत्सवातही प्रमुख कला मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली. या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना प्रमोद कांबळे म्हणाले की कलाकाराने नेहमीच नाविन्याचा ध्यास घेतला पाहिजे व आपली निष्ठा कलेप्रती असली पाहिजे. गुरुजन वडिलांची हीच शिकवण अंमलात आणत या क्षेत्रात योगदान देत आहे. देशात प्रतिष्ठित असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेला सन्मान माझ्यासाठी कायम अनमोल ठेवा राहील. डॉक्टर विलास उगले यांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय श्रीयुत प्रमोदजी कांबळे यांच्या मानपत्राचं वाचन करावं. जीवन साधना गौरव पुरस्कार मानपत्र आदरणीय प्रमोद कांबळे आपल्या कल्पात्मक जादुई सृजनशीलचे चित्र आणि शिल्पाच्या अनोख्या जगताशी सृष्टी साकारणारा किमयागार, हाताला बहुजनांच्या कल्याणाचा आधारवड फुटलेला विशाल मानवतेचा अवलिया कलावंत ही आपली आंतरराष्ट्रीय पातळीवरची कृतज्ञता ओळख. आपला जन्म कलावृत्ती जोपासणाऱ्या कुटुंबातला, त्यामुळे लहानपणापासूनच कलेच्या निर्मितीचा वारसा लाभला. वडील कला महाविद्यालयात मुख्याध्यापक असल्यामुळे कलेचे बाळकडू नवकरता वयातच प्राप्त झाले. शालेय शिक्षणापासून मूर्तिकलेची शिक्षणाची शिष्यवृत्तीसुद्धा संपादन केली. हाच वारसा पुढे चालवत जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून मूर्तिकला आणि मॉडेलिंगची पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. अहमदनगर महापालिकेच्या महावीर कला दालनात भारतीय नामवंत 500 व्यक्तींचे चित्र भिंतीवर रेखाटून आगळावेगळा विक्रम नोंदविला. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भारतातील सर्वात मोठे पेन्सिल चित्र रेखाटून राष्ट्राला अर्पण केले. महाराष्ट्राच्या तांत्रिक शिक्षण मंडळ, अभ्यासक्रम समिती, राज्यस्तरीय कला प्रदर्शन महोत्सव अशा ठिकाणी ससाधन व्यक्ती व सदस्य, कलाश्री जगतेचे संचालक आणि कला व्यासंगाचे संस्थापक म्हणून आपण बजावत असलेली कामगिरी म्हणजे आपल्या कला विश्वाची सुबक व आशयघन रचितीच होय. आपण साकारलेली वन्य प्राणीची शिल्पे ही जशी नयन मनोहर आणि प्रेक्षणीय आहेत, तसेच आपले कार्यालय आणि स्टुडिओ ही सृजन व व्यवस्थापनाची ठिकाणे सुद्धा आपल्या उन्मत्त कल्पतेची जादुई वास्तव्याची निर्मिती आहे. आपण साधत असलेली कला आणि मानवतेचा सहसंबंध संपूर्ण जगाला नवभान देणारा आहे. आपल्या योगदानाच्या समर्थात बॉम्बे आर्ट सोसायटी, राज्य सरकार उत्कृष्ट चित्रशिल्प पुरस्कार, सावेडी भूषण पुरस्कार देऊन वेळोवेळी गौरवले आहे. या सृजनशील कृतीचा आणि प्रतिभावंत निर्मितीचा आम्हाला मनस्वी अभिमान वाटतो. आपल्या या नवनवमुष्मी प्रज्ञाप्रतीचा, कलासक्त कलंद वृत्तीचा आणि राखेतून फिनिश सारख्या झेप घेऊन आंतरराष्ट्रीय कलादालनात स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण करणारा रुजू व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यासाठी आणि
आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपणास जीवनसाधना गौरव पुरस्कार सानंद प्रदान करीत आहे. आपण या पुरस्काराचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. आदरणीय श्रीयुत प्रमोद कांबळे, जीवन साधना गौरव पुरस्कारानं आपण सर्वजण त्यांना सन्मानित करत आहोत. डॉक्टर मोहन आगाशे यांच्या शुभ